हे सांबर बघा अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये भेटतं ना, तसंच तयार झालेलं आहे आणि चव तर काय सांगू, मस्तच झाली होती. त्यासाठी कुकरच्या एका डब्यात एक छोटी वाटी तुरीची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. पाणी घालून यामध्ये थोडी हळद, तेल, 3-4 लसणाच्या पाकळ्या घातल्या. दुसऱ्या डब्यात दुधी भोपळ्याचे तुकडे, बटाटा आणि वांग्याचे तुकडे घातले. यात पाणी नाही घालायचं. हे डबे एकावर एक ठेवायचे, कुकरमध्ये ठेवायचे आणि झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ आणि भाज्या चांगल्या सॉफ्ट शिजल्या. फोडणीसाठी कुकरमध्ये तेलावर मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हिंग, कांदा घालून 2 मिनिटं परतून घेतला. आता यात टोमॅटो, मीठ घालून सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 2 चमचे होममेड फ्रेश सांबर मसाला घातलेला आहे. असा फ्रेश मसाला वापरला की खूप छान सांबर होतं. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल ना, तर कमेंट करा, रेसिपी पोस्ट करेन. आता यात शिजवलेल्या भाज्या, शिजवलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. सांबर थोडं पातळच असावं. 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे गूळ घालायचं. सर्व चांगलं 10 ते 12 मिनिटं मंद गॅसवर उकळून घ्यायचं. इडली, डोसा, भातासोबत सर्व्ह करा. मस्त लागतं.